नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण सांख्यिकी प्रकरणातील मध्य, मध्यक आणि बहुलक यातील एक गणित विचारलं जातंच. प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा यात कृती पूर्ण करामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा सोडवामध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर या तिघांपैकी एक गणित मात्र नक्कीच विचारलं जातं. आता पहिलं आपण घेणार आहोत मध्य. पहिलं आपण मध्य कसा काढायचा ते बघणार आहोत. आता मध्य म्हणजेच सरासरी असते, परंतु ज्यावेळेस जास्त संख्या असतात त्यावेळेस आपल्याला बेरीज करून भाग देणं वगैरे थोडंसं गैरसोयीचं होतं, म्हणून आपण ही पद्धत वापरतो. आता वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तुम्हाला दिलेली असते आणि त्याच्यावरनं आपल्याला मध्य काढायचा असतो. मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत: सरळ पद्धती, गृहीत मध्य पद्धती आणि मध्य प्रमाण विचलन पद्धती. तुम्हाला उदाहरणामध्ये स्पष्ट दिलेलं असतं की सरळ पद्धतीने सोडवा किंवा गृहीत मध्याने सोडवा किंवा मध्य प्रमाण विचलन पद्धतीने सोडवा, म्हणजे त्यानुसार तीच पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. आता आपण पहिलं उदाहरण घेणार आहोत सरळ पद्धतीने मध्य काढण्याचं. बघा, आता पहिलं उदाहरण काय. एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा, असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. सरळ पद्धतीने काढा किंवा कोणत्या पद्धतीने काढा. आता इथं आपल्याला सरळ पद्धत वापरायची. इथं आपल्याला एक चार्ट दिलेला असतो. दूध वितरण लिटरमध्ये आहे आणि ग्राहक संख्या म्हणजे 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि ग्राहक संख्या 17, 13, 10, 7, 3. आता सरळ पद्धतीने सोडवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला 4 कॉलम करायचे असतात, हे लक्षात घ्या. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. पहिला कॉलम हा वर्ग जो आपल्याला दिलेले आहेत तोच असतो, वर्ग दूध वितरण लिटरमध्ये. नंतर याचा दुसरा कॉलम आहे वर्गमध्य. वर्गमध्य म्हणजे काय की या दोघांचा मध्य 1 आणि 2 याचा मध्य आहे 1.5. 1.5. 2 आणि 3चा मध्य आहे 2.5. आणि असं तुमच्या लक्षात नाही आलं, आता 3 आणि 4चा मध्य 3.5, 4.5 आणि 5.5. तर वर्गमध्य काढताना या दोघांची बेरीज करा आणि भागिले 2. 1 अधिक 2, 1 अधिक 2 भागिले 2. मग आता 2 आणि 1 3/2. 3/2 म्हणजेच काय 1.5. भाग दिला आपण 2 1 2, 1 पॉईंट, नंतर 1 उरला, 0 घेतला, 2 पंचे 10. 2 ते 3, 2 आणि 3 तोंडी आपण बेरीज करू शकतो. 5, 5/2 बरोबर 2 दुणे 4 आणि 2 पंचे 10, 2.5. आता जर आपण 2 काढले ना की पुढचे सहज काढता येतात. 1.5, 2.5 म्हणजे 1चा फरक आहे. पुढचा 3.5, 4.5, 5.5 याप्रमाणे मध्य काढायचं आहे. आता पुढचा कॉलम वारंवारता हा दिलेलाच असतो, म्हणजे ग्राहक संख्या जी आहे ती वारंवारता आहे. 17, 13, 10, 7, 3 हे आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. हे 3 कॉलम तयार झाले. आता पुढचा आहे वर्गमध्य गुणिले वारंवारता, xi गुणिले fi. तर xi काय आहे, वर्गमध्य आहे. वर्गमध्याला xi म्हणतात आणि वारंवारतेला fi म्हणतात. या 2 कॉलमचा या ठिकाणी गुणाकार आहे. आता हा गुणाकार करताना 17ने 1.5ला गुणायचे. आडवा गुणाकार करता आला तर ठीक, नाही तर तुम्ही उभा गुणाकार करा. 1.5 गुणिले 17, 17 5 85, 8 आले 8, 17 1 17, 17 आणि 8 25. पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे इकडून आपण पॉईंट दिला 25.5, म्हणजे या दोघांचा गुणाकाराला 25.5. अशा पद्धतीने इथं हा गुणाकार करायचा. तर मी इथे आडवा गुणाकार करते.
13 पाचा 65, हातच्या आले 6, 13 दुणे 26, 26 आणि 6 32, 32.5. इथं 35.0, कारण इथं हा 0 आहे. 35.0. नंतर हा गुणाकार येतो आहे 7 पाचा 35, हातच्या आले 3, 7 चौक 28 आणि 3 31, 31.5 आणि 3 पाचे 15, हातचा 1, 3 15 आणि 1 16. पॉईंट नंतर इथं 1 संख्येनंतर पॉईंटला 16.5. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या दोघांचा इथं गुणाकार शेवटच्या कॉलममध्ये करायचा आहे. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, हातच्या आले 2, इथं पॉईंट. 5 आणि 2 7, 7 5 12 आणि 1 13, 13 आणि 6 19, 20 21, पॉईंटची पॉईंट इथे 21, हातच्या आले 2, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 141.0. आता हे काय आहे तर समेशन म्हणजे बेरीज ऑफ XI आणि FI. XI FIची ही बेरीज आहे 141.0 म्हणजेच 141. आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. FIची 17 आणि 13 50 आणि 50. आता याचं सूत्र मध्य बरोबर x बार बरोबर समेशन ऑफ XI FI या किंवा FI XI इथं काही फरक पडत नाही भागिले समेशन ऑफ FI म्हणजे या दोघांचा इथं भागाकार घ्यायचा आहे. आता ही संख्या किती आली यांची बेरीज किती आली 141 आणि ही बेरीज आलेली आहे 50. म्हणजे या दोघांच्या इथं बेरीज आपल्याला भागाकार करायचा आहे. आता इथं जर आपण 5ने भाग दिला 5ने डायरेक्ट भाग देऊया. 5 1 5 0, 5 दुणे 10, 14ला आपण भाग दिला आहे 5 दुणे 10, 14मधून 10 गेले 4 उरले 4वरती 1 घेतला 41 झाले 5 8 40, 5 8 40, 41मधून 40 गेले 1 उरला 5 दुणे 10 म्हणजे मध्य बरोबर 282/10 आहे. आता 10ने भागायचं म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे एकावरती 1 0 म्हणजे इकडून 1 पॉईंट दिला 28.2 म्हणजे इथं मध्य आलेला आहे x बार बरोबर 28.2. आता मध्य म्हणजेच काय आहे दुधाच्या वितरणाचा मध्य आहे. इथं वाक्यात उत्तर लिहा. दुधाच्या वितरणाचा मध्य 28.2 लिटर आहे. अशा पद्धतीने सरळ पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा असतो. सरळ पद्धतीमध्ये 4 कॉलम आहेत. आता पुढची आपण घेणार आहोत गृहीत मध्य पद्धती. गृहीत मध्य पद्धतीमध्ये 5 कॉलम असतात. आता त्याचं उदाहरण आपण घेऊया. दुसरं उदाहरण एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयात व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. आता हे दुसरं उदाहरण गृहीत मध्य पद्धतीचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो कर जमा झालेला आहे
तो आणि वाहन संख्या हे दिलेलं आहे. आता गृहीत मध्य पद्धतीमध्ये 1 2 3 4 5 कॉलम असतात आणि सरळ मध्य पद्धतीमध्ये 4 कॉलम असतात. आता इथं हा पहिला कॉलम वर्ग आहे, दुसरा वर्गमध्य, तिसरा कॉलम जो आहे इथं तो हा विचलन आहे. आता विचलन काय आहे ते आपण आता घेणार आहोत. आणि चौथा कॉलम जो आहे तो वारंवारता म्हणजे हा दिलेला आहे तोच लिहायचा आहे. आणि पुढचा आहे वारंवारता गुणिले विचलन. आता सरळ मध्य पद्धतीमध्ये बघा, हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम हे सारखेच असतात. पहिला तिथं सरळ पद्धतीमध्ये सुद्धा वर्ग, नंतर वर्गमध्य, नंतर त्या ठिकाणी वारंवारता आणि पुढचा वारंवारता आणि वर्गमध्य यांचा गुणाकार असतो. इथं फक्त हे विचलन हा कॉलम वाढलेला आहे आणि या दोघांचा इथं पुढच्या कॉलममध्ये गुणाकार आहे. आता वर्गमध्य कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही वर्गाचा वर्गमध्य काढताना या दोघांची बेरीज करायची. मग 300 अधिक 400 किती होतात? 700 भागिले 2. 700 भागिले 2 म्हणजे 700च्या निम्मे किती येतात? 350. म्हणजे इथे आलं 350. तसंच 400 अधिक 500, 400 अधिक 500 झाले 900. 900चे निम्मे भागिले 2 म्हणजे तर 450. आता इथे लगेच लक्षात येतं बघा आपल्याला 350 त्याच्या 100 मिळवले 450 म्हणजे पुढचा येणार आहे 550, पुढचा 650 आणि हा 750. या पद्धतीने वर्गमध्य काढायचं आहे. आता विचलनामध्ये काय आहे तर DI बरोबर XI वजा A. आता XI हा वर्गमध्याचा कॉलम असतो. आता A म्हणजे काय? हा गृहीत मध्य मानायचा असतो. म्हणजे आपल्याला गृहीत मध्य पद्धतीने सोडताना एक मध्य गृहीत घ्यायचा असतो, गृहीत धरायचा असतो. गृहीत मध्य म्हणजे आपण एक मध्य या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. मग तो कोणता घ्यायचा? तर साधारणतः आता इथं 1 2 3 4 5 आहेत तर मधला घ्यायचा आहे. मग मधला कुठली संख्या आहे? आता इथं 550 म्हणजे हा आहे A. म्हणजे गृहीत मध्य किती आहे? 550. मग आपल्याला हा तिसरा कॉलम तयार करता येतो. XI वजा A म्हणजे आता हा XI 350 मधनं प्रत्येक वेळेस हा 550 वजा करायचा आहे. मग 350 मधनं 550 गेले. मग 550 मधनं 350 मधनं 550 वजा होत नाही म्हणून आपण 550 मधनं 350 वजा केले तर किती उरतात? 200. किंवा इथं करून बघूया. 550 वजा 350. 0 5मधनं 5 गेले, 0 5मधनं 3 गेले 2. तुम्ही हे जे कच्चं काम आहे हे मागच्या पानावरती तिथं करू शकता. आता इथं हे 200 आले पण आपल्याला 350मधनं 550 वजा करायचे होते, ते वजा होत नाही म्हणून आपण 550मधनं 350 वजा केले आणि मोठी संख्या 550 आहे त्याला वजा चिन्ह आहे म्हणजे इथं वजा 200 येणार आहे. तसंच 450मधनं 550 वजा करायचे. प्रत्येक वेळेस प्रत्येक या अंकातनं या संख्येतनं 550 वजा करायचे. मग 450 वजा 550 100. पण ही लहान संख्या आहे. 450मधनं 550 वजा होत नाही म्हणजे ही वजा येणार आहे. 550 वजा 550 0. 650 वजा 550 100. आणि 750 वजा पुन्हा 550 200. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे विचलन काढायचं आहे. आता वारंवारता जी आहे ती वाहन संख्या ही दिलेलीच असते. 80 110 120 70 आणि 40. म्हणजे हा चौथा कॉलम जो आहे, पहिला कॉलम आणि हा चौथा कॉलम आपल्याला गृहीत मध्य पद्धतीमध्ये सुद्धा दिलेले असतात. दुसरा कॉलम हा दोन्ही पद्धतीमध्ये सारखाच आहे, सरळ पद्धतीमध्ये सुद्धा आणि गृहीत मध्यमध्ये सुद्धा, की वर्गमध्य काढायचा आहे. इथं हा एक मध्य गृहीत धरायचा आहे म्हणून त्याला गृहीत मध्य म्हणतात. आणि तिसरा कॉलम आपल्याला DI बरोबर XI वजा A ही वजाबाकी करून लिहायचा आहे. आता पुढचा शेवटचा कॉलम आहे तो म्हणजे या दोघांचा गुणाकार, वारंवारता गुणिले विचलन, म्हणजे विचलन गुणिले वारंवारता ह्या दोघांचा गुणाकार आहे. म्हणजे इथं 200 गुणिले 80
मग 8 दुणे डायरेक्ट आपण गुणाकार करू शकतो आहे. 2 16 आणि 3 शून्य म्हणजे 16,000. इथे भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी म्हणजे वजा चिन्ह येणार. भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी काय असतो? ऋण असतो. तसं आता 11 1 11 आणि हे 3 शून्य 1 2 3 हे सुद्धा वजा. आता 0 गुणिले 120, कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर गुणाकार काय येतो? 0च येतो. मग 100 गुणिले 70 हे 70 आहेत. 7 1 7 आणि हे 1 2 3 शून्य आणि हे 200 आहेत. 4 दुणे 8 आणि पुन्हा 1 2 3 शून्य. याप्रमाणे हा शेवटचा कॉलम झाला. आता इथं आपल्याला बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचा विचार करावा लागतो. हे ऋणसंख्या आहेत, या धनसंख्या आहेत. मध्ये आपण ऋणसंख्यांची बेरीज करून घेऊया, कारण ही संख्या मोठी आहे. मग 16,000 आणि 11,000 27,000. 27,000 मोठी संख्या आहे. मग 27,000 ही वजा आहे, हे लक्षात घ्या. आणि 8 आणि 7 15. 15,000. 0 0 0 5मधनं 7मधनं 5 गेले 2, 2त 1 गेलं 1 म्हणजे 12,000. आणि मोठी संख्या आहे 27,000, त्याला ऋणचिन्ह आहे म्हणजे इथं उत्तर येणार आहे ऋण. किती आलं? 12,000. ही कोणाची बेरीज आहे? तर समेशन ऑफ FI गुणिले DI. FI DI चा जो गुणाकार आहे त्यांची ही बेरीज आहे. हे वजा उत्तर आलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता इथं आपल्याला ह्याची सुद्धा बेरीज करायची आहे. 0 0 8 आणि 1 9 9 2 11 आणि 7 18 आणि 4 22. 8 आले 2 2 आणि 2 4 420. आता इथं मात्र पहिल्यांदा आपल्याला बार D काढायचा असतो, म्हणजे या दोघांचा भागाकार. समेशन ऑफ FI DI भागिले समेशन ऑफ FI बरोबर. आता हे 12,000 आहेत, वजा 12,000 वजा 12,000 भागिले 420. हा 0 आपण घालवला आणि 6ने आपण भाग देऊया. 6 7 42. 6 दुणे 12 आणि हे 2 शून्य बरोबर वजा 200 भागिले 7. आता इथं आपण 200ला 7ने भागायचं आहे. 7 1 7 7 दुणे 14. 20मधनं 14 गेले 6 उरले 0 घेतले. 7 8 56. संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला. 60 होते. 60मधनं 56 गेले उरले 4. 4वरती घेतला 0. 7 5 35. 40मधनं 35 गेले 5 उरले 0 घेतला. 7 7 49. किंवा तुम्ही इथं असं बाजूला 200 भागिले 7 सुद्धा भागाकार, म्हणजे तुम्हाला असं जर लक्षात नाही आला मग की भागाकार कसा करायचा आहे, तर तुम्ही 200 भागिले 7 असा भागाकार करून उत्तर लिहू शकता. मग बार D बरोबर हे उत्तर येतं ऋण, कारण 200 ऋण आहे म्हणजे 28.57. आता ही बार Dची किंमत मिळालेली आहे. आणि पुढचं सूत्र आहे मध्य बार X बरोबर A अधिक बार D. आता Aची किंमत आपण किती मानली आहे? इथं वरती मानली आहे बघा, 550. मग ही 550 किंमत घ्यायची Aची अधिक हे सूत्रातलं चिन्ह आहे आणि Dची किंमत आहे ऋण म्हणून ती कंसात टाका. 28.57
57. मग बरोबर 550 अधिक गुणिले वजा 28.57. आता ही वजाबाकी करताना दशांश अपूर्णांकांच्या वजाबाकीच्या नियमानुसार करायचं आहे. 550.00 इथं पुढं काहीच नाही म्हणजे 0.00 आहेत, वजा 28.57. 10 मधनं 7 गेले 3, हातचा 1, 5 आणि 1 6, 10 मधनं 6 गेले 4, पॉईंट हातचा 1, 8 आणि 1 9, 10 9 गेले 1, हातचा 1, 2 आणि 1 3, 5 मधनं 3 गेले 2, 521.43. मध्य बार x बरोबर 521.43. म्हणजे जमा होणाऱ्या कराचा मध्य रुपये 521.43 आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं गृहीत मध्य निवडताना 1 2 3 4 5 संख्या आहेत म्हणून आपण मधली संख्या घेतली. जर इथं 6 संख्या असतील किंवा 8 संख्या असतील तर 2 संख्या मधल्या येतात. त्यापैकी एक कोणताही तुम्ही मध्य गृहीत मध्य घेऊ शकता, म्हणजे ए तुम्ही मानू शकता. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने आपल्याला मध्य कसा काढता येईल. एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधींचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. निधी दिलाय आपल्याला इथं 0 ते 500, 500 ते 1000, 1000 ते 1500 याप्रमाणे, म्हणजे हे वर्ग दिलेले आहेत आणि इथं कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. आता मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढताना 6 कॉलम असतात. एक एक कॉलम इथं वाढत जातोय. सरळ पद्धतीने 4, गृहीत मध्यसाठी 5 आणि मध्य प्रमाणसाठी 6. पहिला कॉलम हा नेहमीप्रमाणे वर्गाचाच असतो. पहिला कॉलम वर्ग, दुसरा हा वर्गमध्य. वर्गमध्य आपण तीनही पद्धतींमध्ये दुसरा कॉलम हा वर्गमध्यच आहे. मग 0 ते 500 म्हणजे दोघांची बेरीज केली 0 अधिक 500 500 म्हणजे 500 भागिले 2 किंवा 500च्या निम्मे 250. 500 अधिक 1000 1500, 1500 भागिले 2 750, म्हणजे 500चा फरक आहे इथं. 250, 250 आणि 500 750, 750 आणि 500 7 5 1200, 1250, नंतर 12 आणि 5 17, 1750 आणि 17 आणि 5 22, 2250 किंवा 2250. आता DI बरोबर हा कॉलम गृहीत मध्यमध्ये सुद्धा आहे. आता इथं आपण मधली संख्या घेणार आहे A. ही A आहे 1250. म्हणजे इथं आपण गृहीत मध्य किंवा आपण A डायरेक्ट लिहूया, कारण मध्य प्रमाण विचलन पद्धत आहे, परत गोंधळ होईल नाही तर. A बरोबर 1250. आता DI काढताना XI वजा A म्हणजे XI किती आहे 250, 250 वजा 1250 म्हणजे 1000, परंतु 250 पुन्हा 1250 वजा होत नाही म्हणजे हे वजा येणार आहे. नंतर 750 वजा 1250 म्हणजे वजा 500, 1250 वजा 1250 0. इथं 1750 वजा 1250 500 आणि 2250 वजा 1250 1000. पुढचं आता UI बरोबर DI छेद G. आता UI बरोबर DI छेद G. हा G आहे, 9 नाही, हे लक्षात घ्या. तर G ही जी DI ची किंमत असते
ह्याचा मसावी काढला जातो. म्हणजे 1000 वजा 1000, 500, 0, 500 आणि 1000 साधारणतः याचा अंदाजे आपण काढला तरी चालतो किंवा तुम्ही याचा मसावी काढू शकता. इथं 2 संख्या समान आहेत म्हणजे याचा मसावी येणार आहे 500, म्हणजे जी 500 आहे. म्हणजे इथं आपण जी बरोबर 500 घेऊ किंवा आता या DIला म्हणजे ह्या किमतीला 500ने भागायचं आहे. मग वजा 1000 भागिले 500 म्हणजे 500 दुणे 1000 वजा 2, 500 भागिले 500 वजा 1, 0 भागिले 500 0, 500 भागिले 500 1 आणि 1000 भागिले 500 2. आता वारंवारता आणि कर्मचारी संख्या यांचं आपल्याला इथं ही दिलेलीच असते. वारंवारता म्हणजेच काय, कर्मचारी संख्या ही दिलेलीच आहे. ही आपल्याला उदाहरणातूनच लिहायची असते. 35, 28, 32, 15 आणि 10. आता FI गुणिले UI म्हणजे FI गुणिले UI यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, या दोघांचा. प्रत्येक उदाहरणामध्ये याप्रमाणेच आहे. शेवटच्या 2 कॉलमचा इथं शेवटच्या कॉलममध्ये गुणाकार असतो. आता 35 दुणे 70 वजा 70, 28 1 28 वजा 28, 32 गुणिले 0 0, नंतर 15 1 15 आणि 10 दुणे 20. आता इथं आपण 2 संख्या ऋण आणि 2 धन आहेत. तर ऋणांची आपण बेरीज करून घेऊया आधी. 8 8 आणि 7 आणि 2 9 म्हणजे 70 आणि 28 98, म्हणजे इथं वजा 98 झाले. आणि 20 आणि 15 35, 5 5 2 आणि 35 ही धनसंख्या झाली. आता ही संख्या मोठी आहे, ऋणसंख्या मोठी आहे, त्यातनं आपण वजा करूया. 8मधनं 5 गेले 3, 9मधनं 3 गेले 6, हे येणारे उत्तर वजा, कारण 98 ही वजा संख्या आहे. म्हणजे इथं आपण FI आणि UI यांचा जो गुणाकार आपण केला आहे त्याची इथं आपण बेरीज घेतली आहे. म्हणजे इथं समेशन ऑफ FI UI बरोबर वजा 63. नंतर समेशन ऑफ FI यांची आपण बेरीज केली तर 8 आणि 5 13, 14 15, 15 आणि 5 20, ह्याचे आले 2, 3 4 5 6 7 8 9 3 12, 120. आता या किमतीवरनं आपल्याला बार U काढायचा असतो. इथं ही संख्या भागिले ही संख्या म्हणजे समेशन ऑफ FI UI चे समेशन ऑफ FI बरोबर वजा 63 छेद 120. आता आपल्याला इथं भाग द्यावा लागेल. इथं 3ने भाग जातो आहे. 3ने आधी आपण भाग देऊन संख्या कमी करून घेऊया. 2 त्रिक 6, सॉरी 3 दुणे 6, 3 1 1 3, 3 दुणे 6, 3 1 3 आणि 3 चौक 12 0. म्हणजे आपल्याला लवकर भाग देतला आहे. समजा तुम्हाला इथं पटकन 40ने भाग देता आला नाही तर तुम्ही 21ला 40ने भाग देऊ शकताय. आता 21ला भाग जात नाही म्हणून 0, इथं आपण 0 घेतला म्हणजे 210 झाले. 40 पंचे 4 पंचे 20, 200, 0 1 0. आता इथं संख्या संपल्या म्हणजे पॉईंट दिलेलाच आहे आपण. आता इथे 0 घेतला तर 40 दुणे 80, 0, 10तनं 8 गेले 2, हातचा 1, एकातनं 1 गेला 0. इथं पुन्हा आपण 0 घेतला तर पुन्हा 40 पंचे 200,
म्हणजे बार यू किंवा यू बार आलेला आहे 0.525. आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मग मध्य बरोबर मध्य एक्स बारने दाखवतात, बरोबर ए अधिक बार यू गुणिले जी. आपण गृहीत मध्यमध्ये इथं डी आय काढतो, म्हणजे इथं डी काढतो डी आयवरनं, म्हणजे आपण इथं जो गुणाकार घेतो आणि इथं आपण घेतो ए अधिक बार डी. इथं बार डी काढतो आपण, ए अधिक बार डी घेतो. इथं आता काय काढलं आपण, बार यू काढला आहे, त्याला गुणिले जी घ्यायचा आहे, बरोबर. आता आपण ए किती घेतला आहे हे बघा इथे 1250 आणि जी आहे 500. मग 1250 अधिक बार यू आलेला आहे 0.525 गुणिले जी आहे 500. जी सुद्धा आपण इथे घेतलेला आहे, म्हणजे हा आपण काढलेला आहे याच्यावरनं, बरोबर 500. तर 1250. आता ही जी संख्या आहे ही वजा आहे, कारण इथं ही वजा घेतलेली आहे, म्हणजे इथे हे वजा उत्तर आहे, हे लक्षात घ्या. आपण गणित करण्याच्या नादामध्ये एखाद्या वेळेस ऋण संख्या ते विसरू शकतो, की जसे मी आत्ता विसरले होते. तर हे ऋण आहे, कारण इथं हा 63 ऋण आलेला आहे, म्हणजे ऋण 63 भागिले 120 आहे, म्हणजे ही संख्या इथं ऋण आहे. मग उत्तर त्याचं ऋण आलेलं आहे, म्हणजे इथं हे ऋण आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग आता अधिक गुणिले वजा इथं वजा होणार आणि 500ने आपल्याला गुणायचं आहे. समजा आपण हे 2 शून्य इथं ठेवून घेऊया. मग 5 5 25, हातच्या आले 2, 5 गुणे 10 आणि 2 12, हातचा 1, 5 5 25 आणि 1 26. आता आपल्याला पॉईंट द्यायचं आहे. पॉईंटमध्ये किती संख्या आहे बघा, 1 2 3. मग 1 2 3 म्हणजे 262.500, म्हणजे 5 लिहिलं तरी चालेल. आता बघा किती आलं इथं, 1250 वजा 262.5. आता ही आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघा आता ही वजाबाकी 1250.0 आहे आणि 262.5. 10 5 गेले 5, इथं पॉईंट, हातचा 1, 2 आणि 1 3, 10 3 गेले 7, हातचा 1, 5 इथं 6 आणि 1 7 आहे, 15 7 गेले 8, हातचा 1, 2 आणि 1 3, 12 3 गेले 9, हातचा 1 0. म्हणजे मध्य बरोबर 987.5 आलेला आहे आणि हे आहेत रुपये. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या इथं जो निधी जमा केलेला होता तो रुपयात होता, म्हणून इथं आपण रुपये घेतलेले. तर कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचा मध्य रुपये 987.5 आहे. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. तर आपण बघा इथं 2 मिनिटात आपण रिव्हिजन घेऊया. सरळ पद्धतीमध्ये 4 कॉलम असतात, गृहीत मध्यमध्ये 5 आणि मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये 6 कॉलम असतात. आता वर्गमध्य हे कॉलम बघा, आता वर्गमध्य हे कॉलम तीनही पद्धतीमध्ये असतात, वर्गमध्य. त्याच्यानंतर या ठिकाणी वारंवारता आणि या शेवटच्या 2 कॉलमचा म्हणजे ह्या 2 कॉलमचा गुणाकार शेवटच्या कॉलममध्ये असतो. याप्रमाणे हे सरळ पद्धतीमध्ये असतं. गृहीत मध्यमध्ये सुद्धा वर्गमध्य. आता इथे विचलन आपण घेतो, इथं हा मध्य गृहीत धरतो आपण,
मधली जी संख्या आहे साधारणतः ती वर्गमध्यातली, आणि त्याचं DI बरोबर XI वजा A, म्हणजे यातनं आपण हा प्रत्येक वेळेस हा मध्य वजा करतो. ती जी संख्या येईल ती संख्या आणि इथं हे वाहन संख्या जी आहे म्हणजे वारंवारता ही दिलेली असते. या दोघांचा गुणाकार शेवटच्या कॉलममध्ये असतो. या दोघांची तर बेरीज करून आपण बार डी काढतो आणि मध्य बरोबर A अधिक बार डी असतो. त्याच्यानंतर प्रमाण विचलनमध्ये पण तसंच आहे. थोडंसं एक कॉलम इथं वाढतो, म्हणजे इथं 6 कॉलम होतात. वर्गमध्य DI बरोबर XI वजा A इथपर्यंत गृहीत मध्यमध्ये असतंच. आता हा UI बरोबर आपण DI छेद G, म्हणजे ही जी किंमत आलेली आहे याची सरासरी घ्यायची, तो G घ्यायचा आणि त्याच्याने ह्या प्रत्येक संख्येला भागून इथं UI काढायचा आहे. FI आपल्याला दिलेलाच आहे आणि या दोघांचा गुणाकार या शेवटच्या कॉलममध्ये असतो. मग ह्या दोघांची इथं बेरीज जी आहे त्या बेरीज आलेल्या बेरजेचा भागाकार म्हणजे बार U असतो आणि मध्य बरोबर A अधिक बार U गुणिले G. याप्रमाणे ते आपण आकडेमोड केली की आपल्याला उत्तर मिळत असतं. आता पुढचं आपण घेणार आहे मध्यक. आता वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक काढणे. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता मध्यक काढण्याचे काही प्रकार नाही आहेत, त्याचं एकच आहे. फक्त मध्य काढण्याचेच 3 प्रकार आहेत. एका आंब्यातील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा. आता इथं आपल्याला आंब्याच्या झाडांची संख्या आणि त्या झाडांपासून मिळालेल्या आंब्यांची संख्या हे दिलेलं आहे. झाडांची संख्या आणि आंब्यांची संख्या. आता इथं कॉलम 3च असतात. वर्ग पहिला कॉलम, दुसरा वारंवारता, हे दोन्ही कॉलम आपल्याला दिलेले आहेत तेच आहेत. आणि संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजे वरून खाली आपल्याला इथं बेरीज करत यायचं असतं. आता पहिली किती आहे इथं 33, मग 33 अधिक 30 बरोबर 33 अधिक 3 किती झाले 63, मग 63 अधिक 90 303 आणि 9 आणि 6 15. नंतर 153 अधिक 80 पुन्हा इथं 303 8 आणि 5 13 हातचा 1 आणि 1 2 233 आणि 233 अधिक हे 17 बरोबर 250. म्हणजे पहिली संख्या आहे तशीच घ्यायची, तिच्यामध्ये ही पुढची जी वारंवारता आहे ती मिळवत जाईल. 33 अधिक 30 63, इथं जी बेरीज आलेली आहे त्यात पुढची मिळवायची 63 अधिक 90 153 153 अधिक 80 233 233 अधिक 17 250. म्हणजे या ठिकाणी ही जी बेरीज आहे ही इथं न करता आपण इथं केलेली आहे, म्हणजे ही बेरीज येणार आहे 250. आता ही बेरीज जी आहे ती 250 आलेली आहे इथं, म्हणजे ही एकूण वारंवारता आहे. ही एकूण वारंवारता 250 आहे. म्हणजे इथं एकूण वारंवारता N, एकूण वारंवारता N बरोबर N म्हणजेच काय तर FIचं बेरीज आहे बरोबर 250. म्हणजे N बरोबर 250 आलेलं आहे. आता आपल्याला N/2 घ्यायचेत. N/2 बरोबर 250 भागिले 2 बरोबर 125. 250 भागिले 2 125.
25 आलेला आहे. म्हणजे n/2ची किंमत आलेली आहे 125. म्हणजे इथं आपल्याला अंदाजे 125 हा मध्यक आहे. आता हा 125 जो मध्यक आहे तो साधारणतः म्हणजे 125वा जो प्राप्तांक आहे तो आपल्याला इथं 63 153 आहे. इथे 153 म्हणजे इथं मिळतोय. हा 125वा जो प्राप्तांक आहे हा साधारणतः कुठं मिळतो? इथं आपल्याला 153 म्हणजे त्याच्यापेक्षा लहान संख्या आपण शोधायची. 125पेक्षा ही लहान आहे आणि त्याच्यापेक्षा ही मोठी, म्हणजे इथं या संख्येपेक्षा मोठी संख्या घ्यायची आहे. म्हणजे इथं हा झाला मध्यक वर्ग. म्हणजे 150 ते 200 या वर्गामध्ये आपल्याला हा 125वा प्राप्तांक मिळणार आहे. प्राप्तांक 150 ते 200 या वर्गात आहे. म्हणजेच हा मध्यक वर्ग आहे. म्हणून मध्यक वर्ग बरोबर 150 ते 200. बघा इथं आपण काय केलं, पहिला कॉलम दिलेलाच आहे, दुसरा कॉलम पण दिला आहे. इथं फक्त आपण संचित वारंवारतापेक्षा कमी तयार केली. नंतर ही जी बेरीज आहे तीच ही वारंवारतेची बेरीज आहे. म्हणजे हा n आहे, एकूण वारंवारता n. आपण n/2 घेतलं. n/2 म्हणजे 250 भागिले 2 125. 125 हा प्राप्तांक आपण इथं कोणत्यापेक्षा कमी संचित वारंवारतेमध्ये आहे ते शोधलं. म्हणजे या ठिकाणी या 150 ते 200 या वर्गामध्ये तो असणार आहे. म्हणजे हा मध्यक वर्ग झालेला आहे. आता आपल्याला L काही किमती आपल्याला लिहायच्या असतात. L म्हणजे या मध्यक वर्गाची खालची मर्यादा. L बरोबर 150 आणि F बरोबर त्या वर्गाची, हा F आहे, त्या वर्गाची वारंवारता म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता. मग A बरोबर 90 आणि CF हा मध्यक वर्ग झाला. मध्यक वर्गाच्या आधीचा जो संचित वारंवारता जी आहे ती असते CF म्हणजे 63 आणि H म्हणजे यातलं अंतर 150 ते 250. बघा आपण इथं कोणत्या किमती घेतल्या आहेत. पहिल्यांदा मध्यक वर्ग शोधला आपण. मध्यक वर्ग 150 ते 200. पहिली म्हणजे खालची जी मर्यादा असते ती असते L. नंतर F त्या वर्गाची वारंवारता जी दिलेली आहे ती F आणि तो वर्ग जो आहे त्याच्या आधीचा जो वर्ग आहे त्याची संचित वारंवारता 63 ही असते CF आणि H म्हणजे 150 ते 200 यातलं अंतर म्हणजे वर्गांतर आपण ज्याला म्हणतो ते 50 म्हणजे तो आहे H. आता सूत्र आहे मध्यक बरोबर L अधिक n/2 वजा CF भागिले F गुणिले H. हे सूत्र पाठ करा आणि या सूत्रामध्ये आपल्याला आता किमती ठेवायच्या आहेत. L बरोबर 150 n/2 आपण काढले बघा 125. n/2 125 ही किंमत डायरेक्ट ठेवा. 125 वजा CF 63 भागिले F 90 गुणिले 50 H 50. आपण ह्या किमती आधीच
लिहून घेतल्या त्या फक्त इथं ठेवायच्या आहेत आणि हे सोडवायचं आहे. 150 अधिक आता 125मधनं 63 वजा करायचे आहेत. म्हणजे 5मधनं 3 गेले 2, 12मधनं 6 गेले 6, म्हणजे इथं 62/90 गुणिले 50. आता हा शून्य आपण इथे घालवू शकतो आहे कारण अंशस्थानी छेदस्थानी याच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजे 150 अधिक 62/9 गुणिले 5. आता 62ला आपल्याला किंवा इथं आपण गुणाकार करून घेतला तरी चालेल. बरोबर 150. आता 62 गुणिले 5, 2 पंचे 10 चा 1, 5 30 आणि 1 31 म्हणजे 310/9. इथं मध्ये आहे अधिक. 150 अधिक यांचा आपण हा गुणाकार केला भागिले 9 म्हणजे इथं आपल्याला भाग देता येईल. नवा 1 9, 9ने आपल्याला 31ला भाग द्यायचा आहे. 9 त्रिक 27, 9 1 9, 9 त्रिक 27, 31मधनं 27 गेले, 4 उरले, 4वर घेतला 0, 9 चौक 36 पॉईंट. 40मधनं 36 गेले, पुन्हा 4 उरले, 4वर 0 घेतला, 40 झाले, पुन्हा 9 चौक 36 म्हणजे 34.4. आता यांची आपण बेरीज केली तर 150 अधिक 34.4 म्हणजे 150 अधिक 34 184, 184.4 म्हणजे मध्यक सामग्रीचा मध्य घाललेला आहे. बरोबर 184.4 म्हणजे साधारणतः 184 आंबे असेल कारण आपल्याला आंब्यांचा मध्य काढायचा आहे. म्हणजेच अंदाजे, कारण इथं पॉईंट नंतर 5पेक्षा लहान संख्या आहे म्हणून 184 आपण घेणार आहोत. अंदाजे 184 आंबे आहेत. अशा प्रकारे मध्य काढायचं आहे. मध्य काढण्याची एकच पद्धत आहे. दोन्ही कॉलम दिलेले असतात. संचित वारंवारता काढा. संचित वारंवारता काढल्यानंतर FI म्हणजे ही एन असते किंमत. इथं कोणती किंमत येऊ शकते. इथे 250 आली आहे, ती किंमत असते एन. इथं मी लिहिलं आहे एन बरोबर FI म्हणजे 250, त्याला भागिले 2 करा. 125 हा प्राप्तांक इथं संचित वारंवारतेमध्ये शोधायचा आहे. ह्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या फक्त इथे शोधायची आहे. म्हणजे 153, कारण 63 या संख्येपेक्षा लहान आहे, मग याच्यापेक्षा थोडीशी मोठी म्हणजे 153. हा झाला मध्यक वर्ग. मग 150 ते 200 हा मध्यक वर्ग आहे. मग हे L 150, F म्हणजे या वर्गाची वारंवारता जी दिलेली आहे आपल्याला 90, CF हा जो वर्गाची संचित वारंवारता आहे त्याच्या आधीची संचित वारंवारता घ्यायची 63 आणि H बरोबर दोघांमधला इथलं हे वर्गांतर 50. सूत्र L अधिक N/2 वजा CF छेद F गुणिले H या सूत्रामध्ये किमती ठेवा आणि उदाहरण सोडवा. अशा पद्धतीने मध्यकावरची उदाहरणंही सोडवली जातात. या प्रकारचं तुम्हाला उदाहरण येऊ शकतं. पुढचं आपण घेणार आहोत बहुलक. वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक काढणे. उदाहरण घेतलं आपण. काही कुटुंबांचा मासिक वीज वापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीज वापराचे बहुलक काढा. आता इथं वीज वापर युनिट आणि कुटुंबांची संख्या दिलेली आहे, तर हीच या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. फक्त इथं जे आहेत ते वर्ग सलग करून घ्यायचे नसतील तर. आता इथं किमती आपण डायरेक्टच आपल्याला इथं मिळत असतात. आता कुटुंबाची संख्या म्हणजे काय आहे? वारंवारता आहे. मग यातली सर्वात मोठी वारंवारता आपण शोधायची आहे. ही जी वारंवारता आपल्याला दिली आहे सर्वात मोठी वारंवारता आहे 100, म्हणजे सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. मग सर्वात मोठी संख्या
100 आहे. म्हणजे हा आहे बहुलकी वर्ग. इथं हवं तर अशी खूण करा म्हणजे आपल्या पटकन लक्षात येतं. आपण त्याच्यावरनं किमती लिहायच्या असतात. सूत्रामध्ये आपण ज्या किमती वापरतो त्या आपल्याला इथं लिहायच्या आहेत, कारण त्या किमतींनासुद्धा मार्क असतात. तर ही किंमत आहे F1. याच्या आधीची जी असते ती F0 आणि ही पुढची जी आहे ती F2. अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जी वारंवारता दिलेली असते त्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधा. इथं सगळ्यात मोठी संख्या 100 आहे. तो 100 म्हणजे तो बहुलकीय वर्ग झाला. म्हणजे 60 ते 80 हा बहुलकीय वर्ग आहे, कारण याची वारंवारता सर्वात जास्त आहे 100. मग ती जी वारंवारता आहे ती F1. त्याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता F0 किंवा F0 आणि त्याच्या पुढची F2. म्हणजे F0, F1, F2 या किमती क्रमाने येतात, हे लक्षात घ्या. मग आता इथं आपल्याला बहुलकीय वर्ग कुठला आहे? 60 ते 80. बरोबर, 60 ते 80. मग इथं आपल्याला काही किमती लिहायच्या आहेत ज्या सूत्रामध्ये आपण वापरणार आहोत. एल बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा, म्हणजे खालची मर्यादा याच वर्गाची घ्यायची. खालची मर्यादा किती आता इथं? 60. नंतर F1 आपण इथे लिहिले बघा, बहुलकीय वर्गाची वारंवारता. F1 बरोबर 100. नंतर F0 बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता असते, म्हणजे इथं 70. आणि F2 ही पुढच्या वर्गाची वारंवारता बरोबर 80. ह्याच किमती आपल्याला घ्यायच्या. तिथं F0, F1, F2 0, 1, 2 क्रमाने आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं आपल्याला चार्ट दिलेला आहे तोच वापरायचा असतो. फक्त इथं आपल्याला काही किमती लिहून घ्यायच्या असतात. आणि नंतर शेवटची किंमत आहे ती म्हणजे H. या वर्गाचं वर्गांतर 60 ते 80 कितीचा फरक आहे? 20. म्हणजे H आहे 20. या किमती लिहायला तुम्हाला मार्क असतात. आता हे सुद्धा उदाहरण तुम्हाला सोडवामध्ये येऊ शकतं किंवा कृतीमध्ये सुद्धा येऊ शकतं. मग त्यातल्या ज्या किमती बॉक्स भरायच्या आहेत त्या तुम्हाला सहज या उदाहरणावरनं लक्षात येतील. तर सूत्र आहे त्याचं आता, बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0. F1 वजा F0 छेद ट्वाईस F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. L अधिक F1 वजा F0 छेदस्थानी ट्वाईस F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. आता यात आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. आता L बरोबर 60 अधिक F1 100 वजा F0 70 2 गुणिले F1 100 वजा F0 70 वजा F2 80 गुणिले 20 गुणिले 20. 60 अधिक 100 वजा 70 30 100 गुणिले 2 200 वजा, इथं हे दोन्ही समान चिन्ह आहे त्यांची बेरीज करा. 80 आणि 70 150 गुणिले 20. मग 60 अधिक 30 छेद 200मधनं 150 गेले, पण वजा केले तर किती उरले? 50 गुणिले 20. 10 शून्य आपण घालवला.
तर 60 अधिक 30 गुणिले 2, किंवा इथे तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकताय. 5 1 5, 5 30, म्हणजे 6 आले. 6 गुणिले 2 बरोबर 60 अधिक 6 दुणे 12 बरोबर 72, म्हणजे बहुलक आहे बरोबर 72. म्हणजे आपल्याला वीज वापराचं हे गणित आहे, म्हणून वीज वापराचा बहुलक 72 युनिट आहे. अशा पद्धतीने हे बहुलकाचं उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मध्यम मध्यक आणि बहुलक याच्यामधलं एक उदाहरण विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही याची तयारी केली तर तुम्हाला ते मार्क निश्चितच मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.